शिंदेंच्या बालेकिल्ल्यात थोड्याच वेळात शिवशक्तीची सभा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। एकनाथ शिंदे असणार ठाकरे बंधूंच्या निशाण्यावर। मुंबई शिवाजी पार्कवर महायुतीच्या धुरंधरांची धडाडणार तोफ। ठाकरेंच्या आरोपांना फडणवीस शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच धारावी प्रकल्पात अदानींना आणलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा। धारावीबाबत सत्तेत असताना एक आणि विरोधात गेल्यावर दुसरी अशी ठाकरेंची दुटप्पी भूमिका, शिंदेंचा पलटवार। राज ठाकरे आणि अदानींचे एकत्रित फोटो भाजपकडनं पोस्ट। ठाकरेंची पोरं अदानींच्या मुलाच्या लग्नात नाचतात, आता टीका करणं ही दुटप्पी भूमिका, अमित साटम यांची टीका। देवेंद्र फडणवीसांचे आई वडील हिंदू आहेत की नाहीत? पुढारी न्यूजच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा सवाल। फडणवीसांनी जन्मदाखला तपासावा, ठाकरेंची टिप्पणी। आजी माजी मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष टोकाला। ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरनं भाजप नेत्यांचा पलटवार। वैफल्यग्रस्त झाल्यानं अशी विधानं, चित्रा वाघ यांची टीका। तर ठाकरे भ्रमिष्ट झालेत, भातखळकरांचा निशाणा। ₹1500 लाडक्या बहिणींचा कुटुंबात सन्मान। राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। ₹1500 कुठे पुरणार? 15 दिवसात संपतील। राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली होती टीका। संभाजीनगरात एमआयएमला गाढून टाका। एकनाथ शिंदेंची टीका। तर आमचा सुपडा साफ झाल्यास मी दाढी काढून टाकेन, नाही झाला तर शिंदेंनी दाढी काढावी, जलील यांचं आव्हान। अकोटमध्ये भाजप एमआयएमची छुपी युती असल्याची चर्चा। एमआयएमच्या कोट्यातून भाजपच्या जितेश बरेठियांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याची माहिती। बरेठिया हे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे चिरंजीव। हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षाची निवड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष, तर निकालानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने। महापालिका निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर। नवी मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेला पैसे वाटल्याचा आरोप। सांगलीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा। तर लातूरमध्ये काँग्रेसनं एका व्यक्तीला पैसे वाटताना रंगेहात पकडलं। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपामध्ये देण्यास मज्जा। योजनेचा नियमित लाभ देता येईल, मात्र जानेवारीचा हप्ता आधी देता येणार नाही, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश। राज्य निवडणूक आयोगाची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। राणांचा किराणा बेईमानीमधून आलाय, जेवढे मिळते तेवढे लुटा। रवी राणांच्या अमरावतीच्या होम पेजवरनं प्रहारच्या बच्चू कडूंची टीका। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची रॅली। जरांगेंकडनं जिजाऊंना अभिवादन।